मुंबईचा विकास, मुंबईची लाईफलाईन. पण याच विकासाची एक काळी बाजू आज आपण पाहणार आहोत. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून जी दुर्घटना घडली आहे, तो फक्त एक अपघात नाहीये. नाही, तर तो व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर एक सणसणीत चपराक आहे. यातून काही इतके गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला मिळायलाच हवीत. हे शब्द ऐका. गरिबांचे जीव जातायत, प्रशासनाचं लक्ष कुठे आहे? हे शब्द आहेत त्या माणसाचे ज्याने हा सगळा थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. या एका वाक्यात तिथला आक्रोश, संताप आणि एक प्रकारची हतबलता सगळं काही सामावलेलं आहे. ही फक्त एक प्रतिक्रिया नाही, तर व्यवस्थेला विचारलेला एक थेट बोचरा सवाल आहे. तारीख होती 14 फेब्रुवारी 2026. ठिकाण होतं मुंबईचा कायम वर्दळीचा LBS मार्ग. आणि याच ठिकाणी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मेट्रो लाईन 4चं काम सुरू होतं आणि त्याचा एक भला मोठा कॉन्क्रीटचा स्लॅब थेट खाली चालत्या वाहनांवर कोसळला. या दुर्घटनेत एका निष्पाप माणसाला आपला जीव गमवावा लागला. आणि आता या प्रकरणातला सगळ्यात धक्कादायक भाग समोर येतोय. तुम्हाला माहितीये, ही दुर्घटना खरं तर टाळता आली असती. हो, कारण दुर्घटनेच्या काही दिवस आधीच एका नागरिकाने धोक्याची सूचना दिली होती, पण त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला. इथे बघा, एका नागरिकाने Xवर म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर मेट्रो पिलरचा फोटो टाकला होता आणि स्पष्ट लिहिलं होतं, मेट्रो पिलरला मोठी भेग दिसतीये, दुर्घटनेची वाट पाहू नका, रिपोर्ट करा. किती साधा आणि महत्त्वाचा इशारा होता, नाही का? पण यावर MMRDAने काय उत्तर दिलं? त्यांनी याला एक फॅक्ट चेक म्हणून फेटाळलं आणि म्हटलं, अहो, ही काही भेग नाही आहे, ती तर बांधकामात वापरलेलं फोम आहे, सगळं सुरक्षित आहे, काळजीचं काही कारण नाही. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. MMRDAने उलट त्या नागरिकावरच जाणीवपूर्वक भीती पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला. म्हणजे विचार करा, ज्या इशाऱ्यामुळे कदाचित एक जीव वाचू शकला असता, त्यालाच दाबून टाकण्यात आलं. आणि मग काय, काही दिवसांतच त्याच परिसरात ही भयंकर दुर्घटना घडली. आता एवढ्या मोठ्या चुकीनंतर प्रश्न तर विचारले जाणारच होते, आणि या प्रश्नांचा रोग थेट सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या दिशेने होता की नक्की याची जबाबदारी कोणाची. राजकीय वर्तुळातून आता आवाज उठायला सुरुवात झाली. शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी थेट सवाल केला की भाजपच्या राज्यात सामान्य माणसाच्या जीवाला काही किंमत उरली आहे की नाही, आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का? काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही तितकाच तीव्र प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की सरकार फक्त पायाभूत सुविधांच्या जाहिरातींवर लक्ष देत आहे, पण लोकांच्या सुरक्षेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. विरोधी पक्षांच्या या प्रश्नांनंतर आता सगळ्यांच्या मनात एकच सवाल आहे. स्वतःची इन्फ्रामॅन अशी ओळख निर्माण करणारे मुख्यमंत्री या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारतील का, की हा अपघातही काही दिवसांनी विसरला जाईल? आणि ही दुर्घटना फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाहीये, तर ती आपल्या विकासाच्या मॉडेलवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. हा संघर्ष आहे प्रकल्पाच्या वेगाचा विरुद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा. मुंबईला मेट्रो हवीच आहे, पण ती निष्पाप लोकांच्या जीवावर. अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. महापौर रितू तावडे यांनी सांगितलं की जो भाग कोसळला तो फक्त एक दिवस आधीच लावला होता. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग सुद्धा नव्हतं. मग एकच प्रश्न उरतो, कामाचा दर्जा आणि सुरक्षेपेक्षा प्रकल्पाचा वेग जास्त महत्त्वाचा झालाय का? मुंबईकर रस्त्यावरचे खड्डे आणि मेट्रोचे जीवघेणे अपघात या दोन गोष्टींमध्ये अक्षरशः भरडला जातोय. अर्थात या सगळ्या दबावानंतर आणि लोकांच्या संतापानंतर सरकारला काहीतरी पावलं उचलावीच लागली. पहिलं पाऊल म्हणजे नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. आणि दुसरं म्हणजे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रामधन यादव यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. बरं, चौकशी आणि मदत जाहीर झाली, पण भविष्याचं काय? अशा दुर्घटना पुन्हा घडून नयेत यासाठी आता तातडीने ताबडतोब कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे. या दुर्घटनेतून धडा घेऊन MMRDAने किमान या 4 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं, सगळ्या मेट्रो मार्गांचं त्रयस्थ संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. दुसरं, कुठेही खोदकाम करण्याआधी जमिनीखालील गॅस, पाणी, वीज लाईन्सची जागा पक्की केली पाहिजे. तिसरं, जिथे काम सुरू आहे तिथे कडक बॅरिकेडिंग असलंच पाहिजे. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या तक्रारींना अफवा न ठरवता त्या गांभीर्याने घेण्यासाठी एक ठोस प्रणाली तयार केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात दिलेला इशारा वाया जाणार नाही. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. चौकशीचे आदेश दिलेत, मदतही जाहीर झाली आहे, पण या सगळ्यानंतर मुंबईच्या विकास प्रकल्पांमध्ये वेगाच्या शर्यतीत सुरक्षेला खरंच प्राधान्य दिले जाईल का, की रामधन यादव यांचं बलिदान फक्त एक आकडा बनून फाईलमध्ये बंद होईल?
याचं उत्तर व्यवस्थेला द्यावंच लागेल.